नमस्कार. अत्यंत संवेदनशील विषयावर आपण बोलणार आहोत. बोलणार कसले आहोत? काही प्रश्न विचारणार आहोत. 10 प्रश्न तयार आहेत आणि ही 10 प्रश्न विचारणार आहोत. या 10 प्रश्नामधलं पहिलाच प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि तरीही पुढची 9 प्रश्न विचारण्यास धाडस मी करणार आहे. मागच्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये गुंड आणि पोलिसांच्याकडून जवळपास 9 पत्रकारांना मारहाण करणे, गुन्हा दाखल करणे अशा प्रकरणांची मालिकाच आहे. तरीही म्हणजे का गुंडांच्याकडून तरी का, म्हणजे पक्षीय गुंडांच्याकडून तरी का आणि पोलिसांच्याकडून तरी का पत्रकारांना मारहाण का होते, हा पहिला प्रश्न आहे. माननीय गृहमंत्री महोदय, माझा दुसरा प्रश्न आहे. आपले OSD की स्वीय सहाय्यक, मला नीटचं माहीत नाही त्यामुळे मी स्पष्ट करणार नाही, श्री तुमानेजी प्रवासाला जात होते म्हणे आणि त्यांना तिथल्या ड्युटीवरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अडवलं, विचारलं आणि तुमानेंनी तुमच्याशी बोलणं करून दिलं. त्यानंतर अडवणाऱ्या, कर्तव्य निभावणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली. हे का झालं हे गृहमंत्री सांगू शकतील का? ही माहिती एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारावर देतोय. ती बातमी आपण बघताच आहात. माझा तिसरा प्रश्न आहे. आपण वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काठीला तेल लावून ठेवा असा आदेश पोलिसांना दिला होता, पण औरंगाबादमध्ये शांतिप्रिय लोकांनी पोलिसांना मारहाण केली. शिरसाळ्यातही तशीच घटना घडली. अशा अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत जिथे पोलिसांनाच मारहाण झाली. हे पोलीस दलाच्या मनोधैर्याचं खच्चीकरण नाही का? माझा चौथा प्रश्न माननीय गृहमंत्र्यांना आहे. वाधवांना खंडाळ्यावरून महाबळेश्वरला नेण्यात आलं आणि हे नेताना त्यांना उपयोग झाला तो गृहसचिवांनी दिलेल्या पत्राचा. अमिताभ गुप्ता गृहसचिव एका मोठ्या माणसाला, विशेषतः ED आणि CBIच्या आरोपीला पत्र देतात आणि ते राज्याच्या गृहमंत्र्याला कळतही नाही. त्यावरचं मला काय माहीत हे आपलं उत्तर योग्य आहे का आणि ते आपल्याला तरी समर्थनीय वाटतं का? माझा पाचवा प्रश्न आहे आणि तो प्रश्न खूप गंभीर आहे, कारण राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्राच्या गृहमंत्रालयावर काही शंका उपस्थित केलेल्या आहे. आपल्या नावाने ते पत्र लिहिलं गेलं की आपणच लिहिलं होतं हे स्पष्टच झालं नाही. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या विषयी आपण आपल्या मनामध्ये असलेल्या शंका विचारतायत असा त्या पत्राचा अर्थ ध्वनित होतोय, पण या पत्राविषयीची कोणतीही स्पष्टता आपण केली नाही. ती आपल्याला करावी वाटली नाही की आपण जाणीवपूर्वक हे सगळं प्रकरण गुलदस्त्यात ठेवलंय. माझा 6वा प्रश्न आहे आणि तो खूप गंभीर आहे माननीय गृहमंत्री महोदय. आपण टाइम्स नाऊ या वाहिनीवरती कारवाई करावी असे पत्र देऊन निर्देश दिलेले राज्याच्या पोलीस महासंचालकाला. टाइम्स नाऊचा दोष काय? तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकानं केलेल्या फेसबुक लाईव्हचा आधार घेऊन राज्याच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाबाधित झाल्याची बातमी या वाहिनीनं चालवली. कोणत्याही कोरोनाग्रस्ताचं नाव घेणं कायद्यानं गुन्हा आहे असं सांगत आपण आचारसंहितेचा भंग झाला म्हणून टाइम्स नाऊवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण त्याच वेळी राज्याचे मंत्री स्वतः एका वृत्तवाहिनीवर येऊन काय करत होते? तेही वाहिनीमधल्या एका कोरोनाग्रस्ताचं नाव उघड करत होते. जरा हा व्हिडिओ बघा आणि मग ठरवा त्यांनी या आचारसंहितेचं उल्लंघन केलंय का, आणि केलं असेल तर आपण जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहात का? तुमच्यातलाच एक बिचारा पोरगा अक्षय वाटकर हा बिचारा गल्लोगल्ली फिरत होता, झाला ना कोरोना पॉझिटिव्ह. काय टिंगल टवाळीचे विषय तुमच्यासाठी? त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल जरा विचार करा ना. माझा 7वा प्रश्न आहे. विवेक अग्निहोत्री आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या वादामध्ये आपण पडला, आपण ट्विट केलं आणि पुन्हा वस्तुस्थिती कळल्यावर आपण केलेलं ट्विट आपल्याला डिलीट करावं लागलं. राज्याच्या गृहमंत्र्याला या 2 सेलिब्रिटींच्या वादामध्ये पडून ट्विट करण्याची आवश्यकता होती का आणि ते डिलीटही करावं लागलं? यात आपल्याला आपली नामुष्की वाटत नाही का? ABP माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी
यांच्यावरती आपण गंभीर स्वरूपाचा आरोप करत गुन्हा दाखल केला. अत्यंत गंभीर आरोप ठेवलेत. म्हणजे गर्दी करायला भाग पाडणे, दिशाभूल करणे, सरकारी कामात व्यत्यय आणणे, हे अशा स्वरूपाची गंभीर आरोप आपण केलेली आहेत. पण दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयानं राहुल कुलकर्णी यांना लगेच जामीन देऊन मुक्त केलं. राहुल कुलकर्णींना वाधवा प्रकरणामुळे अडकवण्याचं बोललं जात आहे. वाधवा प्रकरणात त्यांनी गृहमंत्र्यांना जास्त प्रश्न विचारले म्हणून त्यांना अडकवलं गेलं असंही बोललं जात आहे. हे खरं आहे माननीय गृहमंत्री महोदय? राहुल कुलकर्णींना वाधवा प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता का? हा माझा 8वा प्रश्न आहे. माझा 9वा एक प्रश्न आहे माननीय गृहमंत्री महोदय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पत्र लिहून एका 6 महिन्याच्या मुलीला कोरोना झाल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यात त्यांनी नाव पण दिलेलं आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे का? आणि हा भंग केला असेल तर गृहमंत्री या नात्यानं आपण दिलेल्या सूचनेचं काय होणार? गृहमंत्री महोदय, माझा 10वा प्रश्न आहे. हा खूप महत्वाचा आहे. आपण एक ट्विट केलंय, मी विनय दुबेला ओळखत नाही. कोणीतरी रिक्षावाला मुख्यमंत्र्यांना निधी द्यायला आला, मुख्यमंत्री नसल्यामुळे मी तो निधी स्वीकारला असं आपण म्हटलंय. विनय दुबे हा उत्तर भारतीय आहे, मुंबईत राहतो, नेरूळच्या आसपास राहतो. त्यानं राज ठाकरेचा कार्यक्रम घेतला होता. साहजिक आहे तुमच्या ओळखीचा असणं शक्य नाही. पण हाच विनय दुबे व्यक्ती तो आहे ज्यानं वाराणसी उत्तर या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे आणि ती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. तुमच्या पक्षाकडून मुंबईत राहणारा एक व्यक्ती वाराणसीतून निवडणूक लढवतो आणि आपल्या परिचयाचा नाही असं आपलं म्हणणं थोडंसं खटकणारं आणि न पटणारं वाटतं. यावर आपण खुलासा कराल का? अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.